विश्वास हे एक असं नातं आहे जे तयार व्हायला आयुष्य जावं लागतं, पण तुटायला मात्र एक सेकंदही पुरेसा असतो. विशेषतः पती पत्नीच्या नात्यात जेव्हा संशय आणि फसवणूक जागा घेते, तेव्हा फक्त एक संसार मोडत नाही, तर त्या माणसाचा संपूर्ण जगावरचा विश्वास उडून जातो. आज मी तुम्हाला अशा एका पतीची गोष्ट सांगणार आहे, ज्याने आपल्या पत्नीवरती देवासारखा विश्वास ठेवला. पण शहराच्या चकचकीत आणि पैशाच्या मोहात त्या पत्नीने असा काही दगा दिला, जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. अविनाश गावाकडून पुण्यात एका बँकेत साधी नोकरी करायला आला होता. अविनाश अत्यंत प्रामाणिक, शांत आणि कष्टाळू तरुण होता. त्याचा विवाह गावाकडच्याच रुपाली नावाच्या मुलीशी झाला. रुपाली दिसायला खूप सुंदर होती, पण तिचे विचार आणि तिच्या इच्छा खूप मोठ्या होत्या. तिला शहरात आल्यावर खूप श्रीमंत आणि हाय फाय लाईफस्टाईल जगायची होती. मात्र अविनाशचा पगार हा मर्यादित होता. तरीही तो रुपालीच्या प्रत्येक सुखाची काळजी घ्यायचा. तिला नवीन कपडे, चांगला मोबाईल त्याने आपल्या पोटाला चिमटा काढून घेऊन दिला होता. अविनाश रोज सकाळी 9 वाजता बँकेत जायचा आणि संध्याकाळी थकून भागून 7 वाजता घरी यायचा. आल्यावरती देखील तो रुपालीला कामामध्ये मदत करायचा. अविनाशला वाटायचं की त्याचं जग रुपालीभोवती सुरू होतं आणि तिथेच संपतं. पण गेल्या काही महिन्यापासून रुपालीच्या वागण्यात अचानक बदल झाला होता. ती तासनतास मोबाईलवर कोणाशी तरी चॅटिंग करायची. अविनाश जवळ आला की मोबाईल लॉक करायची. अविनाशने विचार केलं तर ती चिडून म्हणायची, माझ्या मैत्रिणीशी बोलते, तुम्ही नेहमी माझ्यावरती संशय का घेता? अविनाशने तिच्यावरती विश्वास ठेवला आणि मनातून तो विचार काढून टाकला. पण खरी उत्कंठा आणि धक्कादायक वळण एका छोट्याशा गोष्टीने आलं. तो रोजचा टिफिन. रुपाली रोज सकाळी अविनाशला बँकेत जाताना डबा बनवून द्यायची. पण गेल्या काही दिवसात अविनाशला जाणवलं की टिफिनमध्ये रोज फक्त शिळी चपाती आणि चटणी असायची. किंवा कधीकधी रुपाली डबा द्यायला विसरायची आणि म्हणायची, आज मला उठायला उशीर झाला, तू बाहेर जेवून घे. अविनाशला वाटायचं की ती थकत असेल, म्हणून तो काहीही बोलायचा नाही. एक दिवस अविनाशच्या बँकेत दुपारी एक मोठी मीटिंग होती, म्हणून त्याला नेहमीच्या वेळेपेक्षा आधी म्हणजे दुपारी 1 वाजताच घरी यावं लागलं. त्याने विचार केला की रुपालीला न सांगता सरप्राईज द्यावं, म्हणून तो गुपचूप घराच्या दारापाशी आला. त्याने दारात चावी लावून हळूच दरवाजा उघडला तर घरातून हसण्याचा आवाज येत होता. अविनाश हॉलमध्ये गेला तर तिथे कोणीही नव्हतं, पण बेडरूममधून रुपालीचा आणि एका अनोळखी पुरुषाचा आवाज येत होता. अविनाशच्या छातीत धडधडू लागलं. तो हळूच बेडरूमच्या दरवाजापाशी गेला आणि त्याने जे पाहिलं त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. रुपाली त्यांच्याच बेडवर एका दुसऱ्या श्रीमंत मुलासोबत बसली होती. तो मुलगा दुसरा कोणी नसून अविनाशच्याच सोसायटीत राहणारा एक मोठा बिझनेसमॅन रोहित होता. रोहितने रुपालीला एक महागडा सोन्याचा हार दिला होता. रुपाली रोहितच्या गळ्यात हात टाकून हसत हसत म्हणत होती, रोहित, थँक्यू सो मच. हा हार किती सुंदर आहे. अविनाशची तर आयुष्यभर नोकरी केली तरी एवढा महागडा हार घेण्याची लायकी नाही. तो बिचारा बँकेत सडतोय आणि मला तुझा हा श्रीमंत थाट मिळतोय. तो इतका मूर्ख आहे की मी त्याला रोज सकाळी शिळं अन्न डब्यात देते आणि तू काहीच न बोलता निघून जातो. तो गेला की आपण किती एन्जॉय करतो. हे ऐकल्याबरोबर अविनाशच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. ज्या पत्नीला त्याने आपल्या आयुष्याचं सर्वस्व मानलं होतं, ती पत्नी त्याच्याच पैशावर त्याच्याच घरात एका दुसऱ्या पुरुषासोबत त्याचा आणि त्याच्या गरिबीचा तमाशा बनवत होती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्या अश्रूमध्ये दुःखापेक्षा जास्त राग होता. अविनाशने रागामध्ये बेडरूमचा दरवाजा जोरात ढकलला. रुपाली आणि रोहित दोघेही धक्का बसून जागेवर उभे राहिले. रुपालीचा चेहरा पांढरा फटक पडला. रुपाली थरथरत्या आवाजात म्हणाली, अविनाश, तू यावेळेस कसा आलास? जे तू बघतोयस तसं काही नाही आहे.
अविनाश हसला. एक अतिशय वेदनादायी हसू. तो शांतपणे पुढे आला. त्याने रोहितकडे पाहिलं आणि नंतर रुपालीच्या गळ्यातील त्या महागड्या हाराकडे पाहिलं. अविनाशने रोहितला मारहाण केली नाही किंवा तो रुपालीवर ओरडला देखील नाही आणि त्याचा हात शांतपणा सगळ्यात जास्त भयानक होता. अविनाश रुपालीला म्हणाला, रुपाली, मला नेहमी वाटायचं की माझ्याकडे पैसे कमी आहेत, पण माझं प्रेम तुझ्यासाठी भरपूर आहे. मी तुला कधीच कशाची कमी पडू दिली नाही. तुला श्रीमंत व्हायचं होतं ना, तुला या रोहित सोबत राहायचं होतं ना, मग माझ्या पाठीमागे हा खोटेपणाचा खेळ खेळायची काय गरज होती? तू मला एकदा सांगितलं असतं, मी स्वतः तुझा रस्ता मोकळा करून दिला असता. त्यानंतर अविनाशने रोहितला घराबाहेर काढलं आणि रुपालीची बॅग भरून तिच्या हातामध्ये दिली. रुपाली पाया पडून माफी मागू लागली, रडू लागली, कारण तिला माहीत होतं रोहित तिच्याशी लग्न कधीच करणार नाही. तो फक्त तिचा वापर करत होता. पण अविनाशने एकही विनवणी ऐकली नाही. त्याने तिला घराबाहेर काढलं आणि दरवाजा बंद केला. खरा उलगडा तर 2 दिवसानंतर झाला. रुपाली जेव्हा तिच्या माहेरी गेली तेव्हा तिला पोस्टाने एक लिफाफा मिळाला. तो अविनाशने पाठवला होता. रुपालीने विचार केला की ते घटस्फोटाचे कागदपत्र असतील. पण जेव्हा तिने तो लिफाफा उघडला तेव्हा त्यात घटस्फोटाच्या कागदासोबत अविनाशची एक जुनी वैद्यकीय डायरी होती आणि त्या रिपोर्टवरती लिहिलं होतं की अविनाशला गेल्या 6 महिन्यापासून कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला होता. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायला सांगितली होती, पण अविनाशने स्वतःच्या इलाजासाठी एकही रुपया खर्च केला नाही. तो आजारपणामध्ये देखील रोज बँकेमध्ये ओव्हरटाईम करायचा, जेणेकरून त्याच्या जाण्यापूर्वी तो रुपालीच्या नावावर 50 लाख रुपयांची मुदत ठेव म्हणजे FD करू शकेल, जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर रुपालीला कधी कोणासमोर हात पसरावे लागणार नाही. त्या पत्राच्या शेवटी अविनाशने लिहिलं होतं, रुपाली, मला माहीत होतं की तू माझ्या पाठीमागे रोहितला भेटतेस. मला हे देखील माहिती होतं की तू मला रोज शिळा डबा देतेस, कारण तुझं लक्ष माझ्याकडे नव्हतंच. मी कधीच काही बोललो नाही, कारण मला वाटायचं की माझ्याकडे जे काही थोडे दिवस उरलेत ते मी तुझ्यासोबत आनंदाने घालवावेत. मी तुझ्या भविष्यासाठी 50 लाख रुपये साठवले होते, जे या बँकेच्या कागदपत्रामध्ये आहेत. पण आज मला समजलं की तुला माझ्या पैशाची नाही तर फक्त श्रीमंतीची हाव होती. हे 50 लाख रुपये मी आता एका अनाथ आश्रमाला दान केले आहेत. तू माझ्या विश्वासाचा तर खून केलास, पण आठवण ठेव, रोहितसारखी माणसं कधीच कोणाची खरी नसतात. सुखी राहा. हे पत्र वाचताच रुपालीच्या पायाखालची जमीन सरकली. ती ढसाढसा रडू लागली. तिला समजलं होतं की तिने पैशाच्या हव्यासापोटी एका देवासारख्या माणसाला गमावलं होतं, ज्याने स्वतःचा जीव पणाला लावून तिच्या सुखाचा विचार केला होता. ती धावत पुण्याच्या अविनाशच्या फ्लॅटवर आली, पण तिथे घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं की अविनाशने ती नोकरी सोडली आणि तो एका अज्ञात ठिकाणी निघून गेला आहे, जिथे तो त्याचे शेवटचे दिवस शांततेमध्ये घालवू इच्छितो. ही गोष्ट आपल्याला खूप मोठी शिकवण देते. नात्यामध्ये पैसा, गाडी, बंगला या गोष्टी आज आहेत तर उद्या नाहीत, पण तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तुमच्यावरती आंधळा विश्वास ठेवणारा जोडीदार मिळणं हे भाग्याचं असतं. क्षणिक सुखासाठी आणि पैशाच्या मोहासाठी कधीही कोणाच्या विश्वासाला तडा देऊ नका, कारण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा पश्चाताप करायलाही वेळ उरत नाही. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर नक्की विचार करा. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या.